नमस्कार, माझं नाव दत्ता कमळे. टेक इव्हेंट जर्नी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या काळामध्ये माणूस जन्मल्यापासून ते माणसाचा मृत्यू होईपर्यंत कुठं कुठं डेकोरेशन केल्या जातं किंवा कुठल्या कुठल्या टप्प्यामध्ये कुठल्या प्रसंगी डेकोरेशनचा वापर केला जातो किंवा डेकोरेशन केल्या जातं याबद्दल आपण माहिती घेणार आहोत. चला तर पुढील माहिती घेऊया. तर पहिलं डेकोरेशन म्हणजे आईच्या पोटामध्ये असतानाच केलं जातं. म्हणजे 7वा महिना किंवा 9वा महिना म्हणजे डोहाळे जेवण किंवा बेबी शॉवर अशा वेगवेगळ्या नावाने आपण त्याला ओळखतो. म्हणजे तुम्ही जन्माच्या अगोदरच तुमच्या नावाने किंवा तुमच्यासाठी डेकोरेशन केलं जातं मित्रांनो. ते झालं 1 नंबर. नंबर 2 की बाळ जन्मल्यानंतर बाळाला जेव्हा हॉस्पिटलमधून घरी आणल्या जाते तेव्हा पायघडी, फुलांची पायघडी किंवा बलूनचं डेकोरेशन किंवा इतर अजून वेगवेगळ्या प्रकारचे डेकोरेशन करून बाळाचं स्वागत केलं जातं मित्रांनो. हे झालं 2 नंबरचं. नंबर 3 बाळ ज्या तारखेला जन्मलेला आहे त्या प्रत्येक महिन्याच्या त्या तारखेला, उदाहरणार्थ 3 तारखेला बाळ जन्मलेलं आहे तर प्रत्येक महिन्याच्या 3 तारखेला 1 वर्ष कंप्लीट होईपर्यंत प्रत्येक महिन्याला वाढदिवस हा साजरा केला जातो मित्रांनो. हा क्रमांक 4 अभ्यंगस्नान. तर कोमटी, ब्राह्मण किंवा इतर समाजामध्ये पण ते डेकोरेशन केलं जातं. अभ्यंगस्नान जे बॅक साईडला त्या डेकोरेशन केलं जातं आणि ते गंगाळ वगैरे काही पुढं ठेवून त्याला फुलाच्या माळी वगैरे त्याच्यामध्ये पाणी, गुलाबाच्या पाकळ्या वगैरे टाकून थोडंफार डेकोरेशन केलं जातं मित्रांनो. हे झालं क्रमांक 4चं. 5 नंबरचं म्हणजे अन्नप्राशन, जे की बाळाला 5व्या किंवा 6व्या या महिन्यामध्ये केलं जातं. अन्नप्राशन म्हणजे बाळाला घास भरवल्या जातो मित्रांनो किंवा त्या बाळाच्या फर्स्ट टाईम जेव्हा बाळ जेवण वगैरे काहीतरी खाऊ घातलं जातं बाळाला, त्याला अन्नप्राशन हा त्या प्रोग्रॅमचं नाव आहे. त्यानिमित्तानं पण डेकोरेशन बऱ्याच जण करतात मित्रांनो अन्नप्राशनचं. बॅकग्राऊंडला पण डेकोरेशन असतं आणि खाली पण असतं, स्टेज वगैरे टाकून डेकोरेशन केलं जातं अन्नप्राशन. नंबर 7 म्हणजे पहिलं पाऊल. पहिलं पाऊल या निमित्तानं पण बऱ्याच ठिकाणी डेकोरेशन केलं जातं मित्रांनो. जेव्हा मूल रांगल्याच्या नंतर पहिलं पाऊल जेव्हा उठून पहिलं पाऊल म्हणजे चालायला शिकतं त्याला पहिलं पाऊल म्हणतात मित्रांनो. त्या निमित्तानं पण डेकोरेशन केलं जातं. 8 नंबरला येतं पहिला वाढदिवस. माणसाच्या जीवनातला पहिला वाढदिवस हा 12 महिन्याच्या नंतर, 1 वर्षाच्या नंतर ते प्रथम डेकोरेशन असतं. प्रत्येक जणाच्या जीवनामध्ये डेकोरेशन हे सहसा या काळाला किंवा या घडीला केलंच जातं मित्रांनो पहिल्या वाढदिवसाला. मित्रांनो हा तर 1 किंवा 2 नंबरला असायला पाहिजे मुद्दा, पण आपण 9 नंबरला घेत आहोत. जे की म्हणजे नामकरण सोहळा. मित्रांनो खूप गाजत वाजत आपण नामकरण सोहळा याला डेकोरेशन वगैरे करतो किंवा हा प्रोग्राम खूप मोठ्या प्रमाणात केला जातो मित्रांनो. 10 नंबरला येते मित्रांनो माणसाच्या जीवनातला खूप महत्त्वाचा टप्पा म्हणजे लग्न. लग्नानिमित्तानं आपण मेहंदी, हळद, अजून लग्नाचा डेकोरेशन, त्याच्यानंतर नवरी नवरदेवाचं वेलकम वगैरे अशा बऱ्याच प्रकारचे त्या 2-4 दिवसामध्ये बऱ्याच प्रकारचे डेकोरेशन केले जातात मित्रांनो. ते आपण 10 नंबरला घेऊ. तर 11 नंबरला लग्न झाल्याच्या नंतर लगेच 1 वर्षाला ज्या तारखेला लग्न झालेलं आहे त्या तारखेला आपण फर्स्ट ॲनिव्हर्सरी केल्या जातं मित्रांनो. आणि त्याच तारखेला दरवर्षी आपण ॲनिव्हर्सरी निमित्त डेकोरेशन करतात. 12 नंबरला घेऊ आपण माणसाचा मृत्यू झाल्यानंतर 1 वर्षानंतर जे काही प्रथम पुण्यस्मरण असतं त्यानिमित्तानं पण डेकोरेशन केलं जातं. पहिलं पुण्यस्मरण असो किंवा दरवर्षी त्याच तारखेला ज्या दिवशी माणसाचा मृत्यू झालेला आहे त्या तारखेला त्या फोटो किंवा मूर्ती पूजा करून त्या साईडला बॅक साईडला डेकोरेशन वगैरे केलं जातं. कारण असे अजून खूप प्रकारे डेकोरेशन केले जातात. अजून जर एखादा कुठला पॉईंट राहिला असेल, कुठलं डेकोरेशनचा स्टेज वगैरे राहिला असेल किंवा कुठला प्रसंग राहिला असेल तर तुम्ही मला नक्की कॉमेंटमध्ये सांगा. त्यावर आपण परत एक व्हिडिओ बनवू. धन्यवाद.